सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नामाधी मनकारे जनावा श्री विठ्ठलाचे नाम वाचे पतित पावन साचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे मनकारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे पाप रखमा देवीवरू साचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे मनकारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे विठ्ठला सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नामाधी मनकारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे ज्ञानोबाराय म्हणतात सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नामाधी मनकारे जना श्री विठ्ठल नाम वाचे बारकाईने जर विचार केला तर संत महात्मे म्हणतात की बाबांनो जीवनात भगवत भक्ती करण्यासाठी आलेले तुम्ही आपण आणि तुम्हा आपल्याला खऱ्या आणि खोट्याचा निवाडा करून देण्यासाठी ज्ञानोबाराय तुम्हा आपल्याला जागृत करतात आणि ती जागृती आपल्यात यावी एवढ्यासाठी हा कीर्तन प्रवचनाचा विषय आणि या कीर्तन प्रवचनाला सुरुवात करण्याआधी माझ्या पांडुरंग परमात्म्याचा एकदा भजन करू पांडुरंगा केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्याभिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वाधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात् परब्रह्म
तस्मै श्री गुरुदेव नमः तस्मै श्री गुरुदेव नमः वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्ण माझी माता कृष्ण माझी माता कृष्ण माझी तुमचा अनुग्रह लाभलो मी कळा कुसरी काहीच देणे बोलितो वचने अभिभाविका एकादनावरी तुमचा दास जयाची आस गुरुवारी तुमचा अनुग्रह लाभलो वंदना वंदना प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी आपल्या पुण्यवंत श्रोत्यांच्या सेवेकरिता निवडलेलं पुष्प जगद्वंदनीय जगद्गुरु महाराष्ट्र भूषण जगाची माऊली असलेली ज्ञानवंत असलेले श्रीमंत असलेले जगद्गुरु ज्ञानोबराय जगाची माऊली असलेले ज्ञानोबराय आणि ज्ञानोबरायांचा 4 चरणाचा अभंग तुम्हा संत श्रोत्यांच्या सेवेकरिता घेतला. या अभंगाचा प्रतिपाद्य विषय सांगण्याआधी परिहार द्यायचा तो असा, आपल्या चौथान पुण्यक्षेत्रामध्ये वस्तीत असणारे श्रीमान दीपक भाऊ भाऊलाल पाटील तसेच गणेश भाऊ भाऊलाल पाटील यांचे वडील नामे श्रीमान स्वर्गीय भाऊलाल बाबा आणि भाऊलाल बाबांच्या वर्ष श्राद्ध प्रीत्यर्थ तुम्हा आपल्याला सगळ्यांना या भगवत भक्तीचा आनंद घ्यायचा आहे. विठ्ठल विठ्ठल साधू संतांनी अवतार घेतला. साधू संत या त्रैलोक्यात आले. साधू संतांचा येण्याचा एकच उद्देश होता,
तो म्हणजे जड जीवाला तारण्यासाठी साधूंनी यावं आणि त्या जीवाचा उद्धार करावा. दुसरा तिसरा साधू संतांचा कुठलाही उद्देश नव्हता. आणि तुमचा आपला उद्देश असतो तो म्हणजे हे कर ते कर ते कर करत करत तसंच मन, नाही का? साधू महात्म्यांचं तसं नव्हतं. साधू महात्मे ज्याप्रमाणे फुल मात्र उमलत आणि उमलल्यानंतर मात्र त्या फुलातनं मकरंद जसा बाहेर निघतो, ते फुल तो मकरंद जसा आपल्यासाठी ठेवत नसतो, तो मकरंद सगळ्यांसाठी जसा सुवासित करून ते फुल सोडत असत, तद्वत मात्र साधू संतांचा आहे. ते महात्मे एकच निर्देश त्यांचा असतो, मरावे परी कीर्ती रूपे. साधू महात्मे येतात, येतानाही दिव्यता घेऊन येतात आणि जातात तेव्हा सुद्धा दिव्यता टाकून जात असतात. विठ्ठल विठ्ठल. आणि अशा साधू कार्याचा आढावा ज्यांच्या अंतःकरणामध्ये उत्पन्न व्हावा. लोकांच्या लेकरांना हे माहित नसतं की आमचा बाप कधी मेला, हेही लोकांना माहिती राहत नाही. मरणाची बी माहित नाही. त्यांना विचारावं काय जन्मतिथी काय, काय माहिती, आम्हाला दादा तो गेलो. पण संत महात्मे म्हणतात ज्यांच्या कुळामध्ये भगवत भक्तीचा आशय प्रकट व्हावा, आपल्यासाठी नाही समाजासाठी त्याचा काहीतरी कुठेतरी लाभ व्हावा, एवढ्यासाठी ज्यांचा जो आशय आहे ते म्हणजे आजचं पुण्यस्मरण. विठ्ठल. कारण वर्ष श्राद्ध म्हणजे 11 महिने पूर्ण झाले आणि 11 महिने पूर्ण झाल्यानंतर सुद्धा अंतःकरणामध्ये पितृंबद्दल हुरहुर असावी. आणि अशा पितृंचा ज्या ज्या लेकरांनी मात्र उद्धार करावा त्याच्यासाठी तुकोबाराय म्हणतात की अशी जी लेकर असतील, अशी जी संतान असेल, त्याच्यासाठी तुकोबारायांचे उद्गार आहे. तुका म्हणे पितर आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती सर्व काळ. तुम्हा आपल्याला वाटतं बाबा मेले म्हणजे गेले, तसं नाही का? ते कोणत्या ना कोणत्या सूक्ष्म रूपाने या वायुमंडलामध्ये स्थित असतात. त्यांची जी काही कृपा अवकृपा तुम्हा आपल्याला लागत असते, नाही का? ती अवकृपा लागू नये त्यांना सत्संगाचा, भगवत भक्तीचा, माझ्या प्रभू परमात्म्यांच्या नामाचा आशय मात्र त्यांच्या श्राद्ध प्रित्यर्थ किंवा वर्षी प्रित्यर्थ ठेवावा. कारण त्यांना सुद्धा स्वर्गात आनंद होतो, नाही का? कारण आमच्या कुळात कोणीतरी भक्त यावा, आमच्या कुळामध्ये भक्ताचं पदार्पण व्हावं, नवे नवे आमच्या वडिलांची रीत जी आहे त्या रीतीचं अवलोकन करणारा आमच्या कुळामध्ये यावा. नाही ते गण येतच, गणतातच,
काही फरक पडत नाही. आले किती गेले किती, साधू महात्मे म्हणतात मरून गेला भगद्या लगद्या, भ्रुसुंडी सारखे 14 चौकडी लटकापती, तोही गेला म्हणे भेंड्या कात्रीत, त्याचंही नाव ठाव कुठे ठिकाणात सापडलं नाही. पण साधू महात्मे म्हणतात ज्यांच्याकडे ज्यांच्या दारी काहीतरी कोणीतरी 2 घास खातील, आणि आज तर भाग्यशाली दिवस होता, एक नामधारक जेवू घातला 1 लाख ब्राह्मण जेवणाचं पुण्य लागतं. किती? 1 लाख. आता तुमच्याकडे किती नामधारक जेवले ते तुम्हालाही माहिती, पण कितीतरी लाख ब्राह्मण जेवल्याचं पुण्य आज आपल्या वर्षी प्रित्यर्थ किंवा आपल्या बाबांच्या 11 महिने पूर्ण झाल्या प्रित्यर्थ आजचा जो लाभ झाला तो कितीतरी मोठा आहे. विठ्ठल कारण साधू महात्मे म्हणतात जयाची द्वारी भजन कीर्तन, त्याची वाट पाहे रघुनंदन. परमात्मा मात्र त्या भक्ताची वाट पाहतो. असा भक्त कुणात यावा की ज्याने मात्र परमात्म्याच्या नामाचा उदो उदो करावा, अखंड नामस्मरणाचा विचार शिकावा शिकवावा, आणि शिकत शिकत मात्र आपलं जीवन काढावं. एवढ्यासाठी साधू संतांचा हा आशय आहे. का टाइमपास म्हणू नये, तुमले भी कर्मे नाही ना आमले भी कर्मे नाही असं आहे नाही ना. सगळ्यांसाठी कामाची महात्मे मंडळी आहेत. 12 तास काम करतात, 12 तास घाम गाळतात, आणि तरी सुद्धा मात्र भक्तीचा आशय जगाला समजावा, कुठेतरी जगाचं कल्याण व्हावं, एवढ्यासाठी या देहाचा आटापिटा करून इथपर्यंत येतात. विठ्ठल भौतिक युगामध्ये कोणाकडे टाइम नाही. आता किती असं काय म्हणत मोबाईल, दादा फांदली मोबाईल, ताई फांदली मोबाईल, दादा बी ताई करते करते, ताई बी दादा करते करते, असं असं गुणखाया मारी मारी सांगतात नाना. असं थांबा 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 थांबा, आई सांगत दादा, दादा सांगत नाही, शेकत आहे नाही, काय देत तशी काय नाही. कोण म्हणे रील देख राहिलो, कोणी म्हणे शॉर्ट देख राहिलो, कोणी म्हणे रील देख राहिलो, कोणी म्हणे शॉर्ट देख राहिलो, कोणी म्हणे ती चाळीसगावनी ताई देख राहिलो. काय माय चाल चाल रोडवेस म्हणे तिले तुमले झाडात करता नाटक येते नाही का. नाटक म्हणजे परमार्थ नाही, नाटक म्हणजे टाइमपास आहे, आणि टाइमपासाने आपलं जीवन मात्र कारणी लागणार नाही. जीवन कारणी लागावं असं जर वाटत असेल तर संत महात्मे म्हणतात उठा जागे वारे, उठा जागे वारे चालतो असं कोण म्हणत. कोणी म्हणणार
नाही. कारण प्रत्येक जीवाला मात्र रीत सांगताना संत महात्मे सांगतात, आहार, निद्रा, भय आणि मैथुन. किती वस्तू सांगितल्या? आहार, भोजन प्रत्येक जीवाला मात्र प्रतिकूल परिस्थितीत जाण्यासाठी गरजेचं. झोप, प्रत्येक जीवाला झोप गरजेची आहे. आहार झालं, निद्रा झाली, भय, भीती. असं कुठला जीव आहे की त्याला भीतीच नाही? नुसतं पत्थरवर थोडस जोरदार आवाज येऊ द्या पण बाहेर पैसे सुद्धा नाही का? म्हणजे भीती सगळ्यांना आहे. मैथुन म्हणजे बाल गोपाल यायला पाहिजे आमच्या घरी, नाही का? तो वेल वाढायला पाहिजे का घटायला पाहिजे? आपला वाढता वेल पाहण्यासाठी तुमचं आपलं जीवन आहे. सगळ्यांना या सगळ्या वस्तू सारख्या आहेत. कुठलाही प्राणी, कुठलाही जीव, कुठलीही योनी त्याच्यातून सुटलेली नाही. पण मात्र या नरदेहात विशेषत्व साधू सांगतात की बाबा, तुम्हा आपल्याला उत्तम कोटीचा नरदेह दिला, तो कशासाठी दिला? खावं, प्यावं, ल्यावं, नेसावं, आहार, निद्रा, भय, मैथुन याच्याशी संबंध साधावा आणि आलं तसं निघून गेलं असं करण्यासाठी नाही. नाही नाही. साधू महात्मे म्हणतात, खायपी टटाटून रावण करता देह नाही. कशासाठी आहे? अपभ्रंश करून टाकला. म्हणे देवनी देवे दिला देह भोजना गोमटा. अपभ्रंश केला, भोजना गोमटा. काय म्हणे? जीवो खावो पेवो मजा मारा हो, साडी ओली गुजकी घ्या पुचकी. हा नाही म्हणे, गदाडा थोडी दारू पेतस. कोण कोण पेतस? मग माणशी पेतस साला म्हणे. कोण पेतस? माणशी. गदड तंबाखू खात नाही म्हणे. गदड तंबाखू हा बडोदा पुढे वावरे वावरेत म्हणे. गदडा मुक्या चरतात पण तंबाखू तोंड बी लावतात नाही. गदड काही म्हणते ते म्हणा, खावा पिवाशिवाय आपलं जीवन नाही हो. खावा पिवाशिवाय जीवन नाही. खावा पिवाशिवाय जीवन म्हणा. म्हणतो सोपी गोष्ट आहे. तुम्ही जंगल मा वाघ देखील एक वाघ म्हणे. हा म्हणतो वाघ काय खास? म्हणे तो काही चारा चोरा थोडी खास. काय खास? मारीसन शिकार करीसन खास नाही. काय खास? मारीसन शिकार करीसन खास. म्हणजे ताज ताज खास का बाशी खास? आणि आम्ही ते टांगेल खात असतो. काय खातो? मारीसन खास तो कोण? वाघ. टांगेल खास तो कोण? माणूस.
मग कोणतं खावायला पाहिजे? मारीन खावायला पाहिजे का मारेल खावायला पाहिजे? आहे माहिती. साधू महात्मे म्हणतात जे आपलं नाही ते खायला, जे आपलं नाही मारेल वाघ खास आणि मरेल कुत्र खास. कोण खास? असं ते लटकेल कोण खास? त्यातील कुत्र का माणसे? मरेल कोण खास? कुत्र मारी संत काय खास? वाघ आहे. कोण आहे? वाघ काय करत? मारी संत. आणि कुत्र काय करत? आता आपण काय आहे ते आपण नक्की करा. अपभ्रंश आहे. आपण म्हणतो देवे दिला देह भोजना गोमटा. अपभ्रंश आहे. मनातून काढून टाका. खावा पिवाशिवाय चालवू नये. मनातून काढून टाका. खाल्ल्या पिल्याने जीव येणार नाही. हत्तीचं वड पाहिलं? हत्तीचं हाती काय खातो? तो बी मारी खास म्हणजे नाही ना. अहो तो तुमच्या आपल्यासारखा घासपाला खाऊन जीवन काढतो, पण त्याच्या बळाला तोड नाही. तद्वत तुमची आपल्यासाठी सुद्धा सुपाचा असा आहार देवाने बनवलेला आहे. आणि त्या आहाराने जर का तुम्ही आपण सुपाचा आहार घेऊन जीवन जगलो तर आमच्या वृत्तीमध्ये भजनाची रीत कळेल. आमची वृत्ती बदलेल आणि वृत्ती बदलल्यानंतर आम्हाला कळेल देवे दिला देह भजना गोमटा. पण फाटा झाला आणि आमना चालस, आमना देवली बी चालस, आमने देवीला बी चालस. देव बी खात नाही आणि देवी बी खात नाही. पण भ्रंश आणि अपभ्रंशामध्ये तुमचं आपलं जीवन काढतोय. तुम्ही आपण जर विचार केला, सोपी गोष्ट सांगतो. आपल्याकडे बकऱ्या पालन करणारे बकऱ्या पाळतात. काय पाळतात? बकऱ्या. आता पाहुणा उन्हात दूध काही होत नाही, पण बकऱ्या चालू येल होत्या. म्हणे दादा दूध पिशे नाही पण बकरीन दूध नाही चालू. म्हणतो मग का चालवली? कसा दूध नाही पाहिजे? बकरीन दूध नाही. आता बकरीनं दूध पिन होता पिन. बकरी कोण वहिनी आपली? बकरी कोण नाही. आणि बकरीनं हांडोर भाऊ. भाऊले कापीन खाऊ चालेल? चालणार. संत महात्मे म्हणतात सकळांच्या हृदय देशी म्या अमुक आहे ऐशी. जी बुद्धी स्फुरे अहर्निशी ते वस्तू मिळतात. सगळ्यांमध्ये माझा परमात्मा समव्याप्त आहे आणि समव्याप्त असलेल्या परमात्म्याला जाणण्यासाठी भजन कीर्तन आहे. विठ्ठल संतांचा जो निर्देश आहे तो तुमच्या आपल्यासाठी आहे. संत महात्मे म्हणतात बुडत असे जण न देखवे डोळा येतो कडवडा. म्हणून या संतांचं हृदय आईचं हृदय आहे. आणि आईला जसा लेकरांचा कळवळा येतो तद्वत तुम्हा आपल्याला मात्र बुडत असताना साधू संतांनी पाहिलं आणि तुमच्या आपल्या कळवड्या प्रित्यर्थ त्यांनी सांगितलं की बाबा जीवनात तुम्ही आलात ना, देवाशी अजून परिचय झालेला नाही, देव अजून पाहिलेला नाही, देव उघड्या डोळ्यांनी दिसणार नाही. मूर्ती दिसेल, मंदिर दिसेल, पण प्रत्यक्ष साक्षात्कारात्मक परमात्मा उघड्या डोळ्यांनी दिसायची वस्तू तुमच्या दारी पंखा लागलेला आहे. पंखा फिरतोय, हवा लागते का दिसते? लागते म्हणजे जाणीव नाही का? आता हा पंखा बंद झाला, आता आम्हाला काय व्हायला लागली? गरमी. आता पंखा बंद आहे म्हणून हवा गेली का? नाही, हवा आहे. साधनाच्या बळाने तिला व्यक्त करता येते आणि व्यक्त झाल्यानंतर तिची जाणीव होते. तद्वत साधू महात्म्यांच्या आखाड्यात गेल्यानंतर देव कळतो आणि देवाची प्रत्यक्ष जाणीव होते. विठ्ठल विठ्ठल
जाणीवपूर्वक भक्ती करणाऱ्यांच्या हृदयामध्ये देव असतो. आणि अशा संतांची तुम्हा आपल्याला गाठभेट झाली पाहिजे. गाठभेट नाही तोपर्यंत फायदा होणार नाही. साधू महात्मे म्हणतात आम्हालाही देव कळत नव्हता, आम्ही देव पाहिलेला नव्हता, आम्हालाही देवाचा अनुभव नव्हता, पण आमच्या अंतःकरणामध्ये एक जाणीव तयार झाली आणि आम्हाला मात्र देवाकडे मागावं असं वाटलं. अखंड दया तुझी आदर्श आहे, देवाबद्दलची प्रीत आहे, देवाला ज्यांनी जाणलेला आहे, देव वसे चित्ती तयाची घडावी ऐसे आवडते मना अलीकडे जो करतो त्याला इतर देत नाही आणि जे करायला निघतात त्यांनाही काड्या करतात, नाही का? आपल्याकडे म्हण आहे, आगे चले पीछे चले, आगे चले पीछे चले. सोपी गोष्ट आहे हो. इतके भ्रमात टाकणारे आहेत समाजात, इतके भ्रमात टाकणारे, काही सीमा नाही. एक महात्मे होते, त्यांच्याकडे शेळी पालनाचा व्यवसाय होता. शेळ्या पाळलेल्या होत्या आणि बाजार होता, अंमळनेरचा सोमवार होता. ते भोकरबारीवरनं सोमवारच्या बाजारात पायी जावं लागत होतं अगोदर. आता होई टेम्पो टाम्पो रिक्षा राक्षा बट होई झालं, पहिले काही होतं नाही. तर त्यांनी फाट्यापर्यंत बोकड हातात बांधून आणला, पण फाट्यावर तेव्हा गाड्यांची सोय वगैरे काही नसल्यामुळे फाट्यावर आले, 2 मिनिटं बसले आणि आमच्यासारखे 2-4 उलगेल होते. किती? 4 उलगेल होते. एका उलगेलने म्हटलं, जिभू कुत्र खरीच ना पाहायला लागल्या तुम्ही, काय म्हणे, काय पाहणं सुरूच नाही म्हणे, तू कुत्र तिकडे आणतो नाही, एवढी दाढी हे बोकडे आहे, तुला माहित नाही पडत, बिवारा ना होता म्हणून काही चालू विकाले.
અને જીવું तुमने चश्मा ही जाए तुम्हें जाई देखा फुकट में है साडे डोळे भी काढ देतस आज भी बसाड देतस अरे मने जाय नको येड बनव मने जीवू तुम्ही समाई जा चाई बिली परत दिसना आणि दुधी राहील तू तेल महाराज करता त्यामुळे म्हणे पाय बारक घा थोडे पुढे गेले रत्नापिपरीन फाटावर एक पटेल होता म्हणे जीवू तुमने काही सापडणार नाही सांगेला आले पुत्राशिवाय मत काय मत काय सांगे जीवने चंद्री जगायला लागली थोडीशी तो भी पुत्र सांगे यावं पुत्र सांगे ना मना नंबर सारा खराब होई गया म्हणे गोल सावा चुन दिला आकुला आवाज चष्माची एक खोखर पाटला पाट्यावर पटेल होता कुठे खोखर पाटला पाट्यावर म्हणजे जीवू आई आई बघता कचरा कुत्रा आहे म्हणे आई चावस ना ते बुकालेट लावस म्हणे जीवनाचं वसच उडू उडू करावं लागतं तरी म्हणे जाऊ द्या साला बाजार लावून दिलं जाऊ पुढे येणं आहे फाटा आहे एक तटेल पटेल होता येणं तो जीवून देखील पायाला लागला अडजणले जीवू म्हणे थांब रे अरे म्हणे जीवू त्यांनी चायले त्यांनी समाधीच करणी पडली म्हणे आता जीवून काय कर जीवू म्हणे आपली बी समाधी व्हायची जाऊ दे सारा पोकळे नाही कुत्राचे काय कुत्रे काय करपट असं मी सांग तसं भक्तीनं असं आवलंयच मार चट्टा पट्टा लाल टिक्का काया टिक्का तव्या टिक्का हातले बी पायले बी छातील बी पाटले बी काय काय कोटी कोटी गण लावतस पण एकले बी पत्ता नाही कुत्र शेर बोकडे पट्टा ब्रह्म टाकराय ऐसे कैसे ऐसे कैसे झाले बोलो ऐसे कैसे झाले बंधू कर्म करुणी म्हणती साधू साधूची व्याख्या खूप वेगळी आहे ज्याचे सगळे विकारांवर ज्यांनी विजय प्राप्त केलेला आहे कामावर क्रोधावर लोभावर मदावर मोहावर मत्सरावर इथे एकही जिंकता आलेला एक बी जिंकेल नाही अजून काम जिंकेल नाही क्रोध जिंकेल नाही चाल चाल रागेस नाकवर निंबू ठेवू देत नाही इथला राग क्रोध आणि नुसतं शीतळांवर दे सारा देखील सु कामाने क्रोधाने लोभाने मोहाने इतके बरबटलेले आणि ते म्हणता आम्ही भक्त झालो कधी शक्य होईल शक्य होणार नाही आम्ही विद्यासनं नांदे लागत यासनं नांदे लागे लागे मला प्रताप वेगळा होईल नाही का संत महात्मे म्हणतात निक्या संताला शोधा निके संत आजही तुकोबरायांसारखे आहेत आजही ज्ञानोबरायांसारखे आहेत आजही नाथबाबांसारखे आहेत आजही नामदेवरायांसारखे आहेत आजही सेना महाराजांसारखे आहेत सावता माळ्यांसारखे आहेत नरसिंह मेहतांसारखे आहेत जलाराम बापा सारखे आहेत मीराबाई सारखे आहेत मुक्ताबाई सारखे आहेत नसतील असतील तेवढ्या 18 पगड जातीमध्ये जे जे संत जन्माला आले त्या संतांच्या कारकिर्दीला धारण करून वावरणारे संत आजही या भूतलावर आहेत पण आम्हाला मात्र चष्मा संतांचा लागलेला नाही म्हणून विडंबना आहे विठ्ठल आमचा चष्मा एकदा बदलून टाका एकदा चष्मा बदलवला सोपी गोष्ट सांगतो लक्षात येईल एखाद्या लेकीचं आपण लग्न करतो आता लग्न केल्यानंतर पूर बदलतं का तेच राहतं हा
तसा आम्ही माणूस म्हणून जन्माला आलो, संसारी म्हणून जीवन जगतो, पण साधूच्या कुडाशी नातं जोडून घ्या. मूळ बदलेलं का नाही? संत समागमे धरावी आवडे. करावी तातडी परमार्थाची. परमार्थाची तातडी करण्यासाठी तुमचा आपला देह आहे, पण अपभ्रंशामुळे तुम्ही तो नसल्या कामामध्ये आपण अटकतो. आणि जे असलेलं काम आहे साधू संतांचं ते आम्ही करत नाही. संत कुळामध्ये ज्ञानोबराय गेले, आदिनाथ उमा बीज प्रगटले, मच्छिंद्राला धले, सहज स्थिती तिची प्रेम मुद्रा गोरक्षा विधली, पूर्ण कृपा केली गहिनी नाथा, गहिनी प्रसादे निवृत्ती दाता, आणि ज्ञानदेवा सार चोजले. ज्ञानदेवांना सुद्धा साधूंकडून ते सार प्राप्त झालं, आणि त्या साराने मात्र ज्ञानोबरायांनी आपल्या जीवनात भक्ती केली. आणि त्या भक्तीच्या सूत्राचा विचार ज्ञानोबराय म्हणतात की मला सुद्धा देवाबद्दल अतिशय प्रेम आहे, मी सुद्धा भक्ती करतो, मला सुद्धा देवाबद्दल कुठल्याही प्रकारचा तिरस्कार नाही, पण मी माझ्या साधूंच्या मात्र कक्षेत गेलो आणि माझ्या साधूंनी मला जे शिकवलं ती रीत मात्र मी जगासमोर मांडण्यासाठी आलो. आणि ती रीत मांडताना ज्ञानोबराय म्हणतात की या त्रैलोक्याचा जो मालक आहे त्या मालकाला मी कशा रीतीने पाहिलं, त्या अभंगाचं प्रथम विश्वाचा मालक जो आहे त्या मालकाला मात्र मी तुमच्या समोर अभिव्यक्त करतो. सकळ मंगळ निधी, सकळ मंगळ सर्वांचं मंगळ करणारा, आणि सगळ्यांचं जर का धन म्हटलं तर त्याला निधी म्हणतात, ठेवा म्हणतात. आणि तो ठेवा म्हणजे काय, तर ते म्हणजे श्री विठ्ठलाचे नाम आहे. नामापेक्षा दुसरी भक्ती देवाची करता येत नाही. नामात देवात, नामात आणि देवात अंतर नाही. जसं साखर आणि गोडी वेगळी काढता येत नाही, पाणी आणि पातळपणा वेगळा काढता येत नाही, मीठ आणि मिठाचा खारटपणा वेगळा काढता येत नाही. दृष्टी आणि डोळा, डोळा वेगळा आहे,
पण डोळ्यातली दृष्टी मात्र लोकांना दिसत नाही. तद्वत सगळ्या मात्र भूतलावर आकार दिसतील, पण आकाराला चालवणारा माझा परमात्मा कोणालाही दिसत नाही. आणि न दिसणारा जो माझा परमात्मा आहे, त्या परमात्म्याबद्दल ज्ञानोबराय म्हणतात, सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी. अगोदर काय आलं? हा, अगोदर नाम आलं आणि मग जीवसृष्टी आली. साधू महात्मे म्हणतात, ज्ञानोबराय म्हणतात की ज्या वेळेला भगवान परमात्म्यांनी ब्रह्मदेवांना भूतलावावर पाठवलं आणि सांगितलं की सृष्टी कार्य तुमच्याकडे सोपलेलं आहे, जीवसृष्टी तयार करा. पण त्या जीवसृष्टी तयार करणाऱ्याला सुद्धा काही कळत नव्हतं. ते म्हणले तप करायला बसले. मग आता तप कोणाचं केलं काही माहित नाही. आता हाकीम जाण खतरे. पटलं नाही पटलं तसं लोकांना सांगितलं. लोकांना एकच सांगावं, याला गाभण 9वा महिना. हा महाराज खरंय. कितला महिना? याला गाभण कितला महिना? हा महाराज खरंय, तुमचं बरोबर. अरे ओ फुटेल डोळ्याना काही डोळे उघाड. आता उघडी डोळे जरी अद्यापी न कळे, मातेची या खोडे दगड आलास पोटाशी. दगड नगद काय ए बांधड दगड राहू नको. ओळख वस्तू ओळख, ओळखा रे वस्तू, सांडा रे कल्पना. नका आडराना जाऊ जणी, आडराना जाऊ नका. ज्या अर्थी ब्रह्मदेवाला सृष्टी सृजन योग्यता येत नव्हती, त्या अर्थी ब्रह्मदेव सुद्धा अपूर्ण होते. जप तप कर्म केल्याने मग काहींनी तर फॅड घालून ठेवलं. जप करा, तप करा, होम करा, हवन करा, सगळं करा. पण त्यांनी शेवटी शेरा मारून ठेवला, फोडून टाकलं. वाऊगाची श्रम व्यर्थ जाय. हा उत्तम शेती आहे, उत्तम शेती. टाईम आहे उन्हाळ्याचा. 4दा नांगरती केली, 2दा तिला मळणी केली, 3ऱ्यांदा पाणी भरलं, 4थ्यांदा शेतामध्ये खातर टाकलं, शेणखत टाकलं आणि पावसाळ्याच्या 6 जूनच्या तारखेला गावाला निघून गेला. काय होईल? शेती काय होईल? काम लागी, काम लागणार. तसंच आम्हाला होई जायला. आम्ही बठा जमाना बठा भोगत 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 आठवून निघून आणि आठवी आमनं डोळ्यावर न काही ते असं कातडं केलं ना, ते काही निघत. आठवी म्हणे माणूस संपय, खाईले हो, पिले हो, भोगिले हो, ऐश्वर्य आई लिहू, ते लिहू, फलानं लिहू, ढिकणं लिहू. गुरुजी म्हणत सकाळी वापरा वापरा नंतर द्या. वापरी लिसून वतीन ती वापरी ना. शेतात नाहीत ना. अहो किती दिवस राहिले तुमच्या आपल्याकडे. कोणाचे 5 गेले, कोणाचे 25 गेले, कोणा गुडघा घ्या, कोणा कंबर घे, कोणले चालता येत नाही, कोणले बोलता येत नाही, तरी देव देवकडे लय लागत नाही. हो साधू महात्मे म्हणतात, आता उघडी डोळे, आता तरी पुढे हाची उपदेश. नका करू नाश आयुष्याचा, सकळांच्या पाया माझे दंडवत. आपुलाले चित्त शुद्ध करा. चित्त शुद्धीसाठी माझ्या विठोबाच्या नामाचा विचार करा. एकासाठी मात्र साधू कधी सांगत नाही. आता आज पाऊस पडला, आता आज पाऊस पडला. ज्याने काल ऊस लावलेला होता त्याच्यासाठीच पडला का? नाही. जे तारशे वंगण होत काहीच न, ते दवान करताना पडणार. जे तारशे
पुस्त पडेल होतं ते धवान करता बी पडलं तर एकच जण करता पडणार नाही. ज्याप्रमाणे पाणी मात्र कोणाचाही वादविवाद न करता वर्षाव करतो, तद्वत साधू संत सुद्धा कोणाचाही वादविवाद न ठेवता जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्ट विधी परोपकारी जगाच्या कल्याणा संतांच्या सुरवर तरुवर संत जना चौथा वर्षे मेघ. झाडं फुलं तुमच्यासाठी आहेत. जगात ते तुम्हाला फळं देतात, फुलं देतात. नदी तुम्हाला आपल्याला पाणी देते, निर्मळ गोड पाणी देते. सरोवर तरुवर संत जन त्यांच्याकडे गेला की त्यांच्याकडे सुद्धा तुम्हा आपल्याला ज्याप्रमाणे शीतलता देणारं पाणी भेटतं, सावली देणारं मात्र झाड भेटतं, तद्वत संतांकडे गेले तर त्यांच्याकडे सुद्धा ह्या क्रिया ऑटोमॅटिक आपल्याला घडतात. आपल्याला सुद्धा मनात चित्तात उद्रेक शिल्लक राहत नाही. और चौथा वर्षे मेघ, चौथा मेघ यालाही कोणाचं घेणं देणं नसतं. तो सुद्धा शेती पाहत नाही, हागणदारी पाहत नाही, कुठेही वर्षाव करतो. तद्वत साधू संत सुद्धा तुमच्या आपल्या कर्मांकडे न पाहता तुमच्या आपल्या कल्याणाचा विचार साधू पाहतात आणि तो विचार फक्त नामात आहे, याच्यापेक्षा वेगळं दुसरीकडे जायची गरज नाही. आणि म्हणून ज्ञानोबरायांना अभंगाचं दुसरं चरण मनकारे मनकारे जना मनकारे मनकारे जना मनकारे मनकारे
जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे. साधू महात्मे म्हणतात की बाबा याच्यापेक्षा दुसरा तरुणोपाय या त्रैलोक्यामध्ये नाही. कारण तुक्कड बाबू भेटतील, पोटभरे भेटतील, असतील नसतील तेवढे संप्रदाय सांगणारे भेटतील, पण नामाचा संप्रदाय सांगणारा साधू या त्रैलोक्यात भेटणार नाही. नामाचं जे साधन आहे, नामाच्या साधनाने जीवाचा उद्धार होतो. नामे तरला नाही कोणी ऐसा द्यावा निवडूनी. नामाने कोण तरलं नाही. तरले तरती हा भरोसा नामधारकाचा ठसा. नामधारकाचा जो शिक्कामोर्तक भाव आहे, तो शिक्कामोर्तक भाव मात्र ज्ञानोबारायांनी सांगितला. आणि तो सांगत असताना तुम्हा आपल्याला सर्वसामान्यांना मात्र विचार मांडला की साधूंनी जे केलं ते तुम्हा आपल्याला करावं लागेल. म्हणकारे म्हणकारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे. वाचेने वाण्या सुद्धा 4 आहेत, पण त्या 4 वाण्यांचं भजन आम्हाला कोणाला माहिती नाही. पहिली आहे वैखरी, दुसरी आहे मध्यमा, तिसरी आहे पश्यंती आणि चौथी आहे परा. महाराज आहे ते पहिली सवा ऐक झालं. अरे तू ऐकून नको झाला. पहिली सवा ऐक झालं. अरे येडा, तू कक्षेत जाशील तर एकजण म्हणता येईल, दुसऱ्या कक्षेत जाशील शब्द ओळख होईल, तिसऱ्या कक्षेत जाशील अक्षर ओळख होईल, चौथ्या कक्षेत जाशील अक्षर ओळखही होईल आणि शब्द ओळखही होईल, 5व्या कक्षेत जाशील तर कुठेतरी वाङ्मयीन भाषा शिकशील, अजून पुढे जाशील तर तुझी प्रगती झाल्या वाचून राहणार नाही. अरे तुझी वाणी शुद्ध नाही, ती तुझी 4 वाण्या कशा समजतील रे बेटा? समजतील? समजणार नाहीत. साधूंकडे जा. साधूंकडे गेल्यानंतर त्या 4ही वाण्यांच्या पलीकडे अनिर्वाच्य सुख देण्याची ताकद त्या साधूकडे आहे आणि ते सुख तुम्हा आपल्याला गरजेचं आहे. विठ्ठल वाचिक सुख तुम्हा आपल्याला तात्पुरता आनंद देत. वा वा मास्तर पाव पेटी मास्तर असते काय पेटी वाजी. अरे छाती फुगायली मी, अहंकार वाढायली ना. काय केलं? छाती फुगवली, अहंकार वाढवला. पण काही बोलू नका, अनिर्वाच्य सुख द्या, अहंकार वाढणार नाही. आम नबट उलट तरी देव निस्ता निस्ता राया तो येईल उचली द्या, असा फुगिला ते सोन्या डेलवर नका. आणि येस मग माल मोटर तर त्यांनी पाठी चाय मला आणि तेच टायर चढाई कन सोन्या बरोबर फटकन फुटीला. फुटाण करता जीवन नाही, फुटाण करता नाही. सामावण्यासाठी जीवन आहे, फुटण्यासाठी नाही. तुम्ही आपण फुटी फुटी येणावी जायला किती येवण्या भोगल्या, 184 भोगत 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 इथपर्यंत आलो आणि इथेही 4 लाख भोगायच्या. किती? तिथला नंबर आहे काय माहिती नाही. आते सुख नाही, अजून 4 लाख भोगणे आहे. 4 लाखांमध्ये आपला कुठे नंबर लागतो याचा विचार जर करायचा असेल तर लेट करू नका. जा 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 तुम्ही झटका रे, 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 झटका रे, Oh,
तुम्ही झटकारे जाऊन गुरुपदी लटकारे अहो राम नामाचा घ्या तुम्ही गुटका तरच होईल सुटकारे नाही अशी सुटका होणार कुठे फिरून आलात फिरून भटकून कुठेही आलात परत मात्र पुनरुपी जननम पुनरुपी मरणम जठरी शयनम पुन्हा पुन्हा साधू महात्मे म्हणतात किती वेळा जन्मा यावे किती वारे भजीत म्हणून या जीव भ्याला शरण गेला देवाला शरण जावं लागेल. सांगणाऱ्यांना माहित नसताना धुमाकूळ घातला आणि धुमाकूळ घातल्यामुळे खऱ्या देवाबद्दल हेही स्वतः अनाडी सांगणारे अनाडी तर ऐकणारे कधी हुशार होतील. म्हणून लक्षात ठेवा सांगणाऱ्यांच्या नादी लागू नका. सांगणारे उलट सुलट सांगतील परंतु अनुभवजन्य सांगणारे भेटले की त्यांना जाऊन आपल्या आनंदाचा विचार विचारा. वेडापणा करू नका, वेड्यांवाणी वागू नका. वेड्यांना भेटून फायदा होणार नाही. ज्ञानोबरायांसारख्यांना भेटा, तुकोबरायांसारख्यांना भेटा. आजही संत आहेत आणि ते आपल्याला त्या ज्ञानाचा उपदेश करतात आणि त्या ज्ञानाकरवी देवाची आणि आपली गाठ भेट होते यात संदेह म्हणून मानू नका. महात्मे म्हणतात दिसायला चटपट असेल ना तर तिथे खटपटी पण दिसायला जर आबरोबर आहे ना काम बरोबर कसं पाहिजे आबरोबर पाहिजे चटपट. आपल्या आबरोबर काही चालत नाही. नानाजी काय काय मंडळी आलं नाही ना त्या काय कीर्तन सांगताय बोगस येतो हो म्हणा बरं आहे रे मी बोगस आहे नाही ते तूच माल गाळायला देता काय कीर्तन करत हवा मी बरं आहे ना बरोबर गायती देवा नाही कमीत कमी नाही का. संत महात्मे म्हणतात साधूंची रीत आहे. साधू महात्मे म्हणतात तुम्ही माग ठेका टाकामा काही जाऊ नका. ठेका टाकामा फसगते आणि म्हणून ठेका टाक्याने गेले अहो इतक्या उच्च कोटीचं सांगतील तुम्ही मातीन जागे फलाना दिवाला या तुमनं सकाळी मा कल्याण बानर वाय वाय की माती काढले आमना काही बेडरूम पाहिले का कधी उडा मारतील ते कधी पाहिले हा कोणी म्हणा उडीत न जाणार ठिकादारण मा तुमनं सकाळ कल्याण. अरे उडीत न दानावर कल्याण होत ते तो उडीत कसा पाणी मा सडता रे तो उठी उठी पै येता धर्मात याने स्वतः उतरता येत नाही त्यांना दाना उतरशात तुम्ही. संत महात्मे सांगतात काही आणि आम्ही करतो काही. करा रे बापानो साधन यमाची यातना ऐशिया साधना करा. काही साधना करावी लागेल. साधना करण्यासाठी साधनाची गरज आहे आणि नामरूपी साधन ज्याच्याकडे नसेल तो नाम नव्हते जो बसलेला नसेल ते एक जण होत ते म्हणे भाऊ आपली पैन काटले जाणं आहे पाणी जास्ती पडलाय ना बट तू नाव मा जाऊ तर मला येस म्हणे वल्ल मारता
बशी घ्या दोन्ही आता त्या वन बाटली टू ग्लास दोन्ही बी फिटार होता दोन्ही पटीने वरतून पाणी चालू रातभर वल्ल मारव नानाजी रातभर सकाळी होती ते साल भिडतच कस काय नाही कुटाना सुटेल नाही तर तुम्ही आणू कुठला सुटेल नाही हा कुटाना सूट पहिले आम्ही बेटा कुटाना बांधायला कुटाना बांधायला काय नाव नव्हतं का व्यवस्थित आणि जो कुटा पहिले सुटी घ्या त्यानं पीक होईल त्यानं कल्याण होईल पण काय सांगावं आमच्या अजून त्या अशाच शिकवणला जमाना चांगला भेटो ते मामन बी शिकालच म्हणे असं फेरा मारताना लग्न टाइमले फेरा मारच ना तिथला जमाना ना बंधन 7 जमाना अरे या जमाना में कितरी गया तो लग्न होता 4 महीना में आणि 7 जमाना फिरायला ना तुझे तू फिर साधू महात्मे म्हणतात अरे एका जन्माच्या अनंत जन्माचा अपराध करत करत इथपर्यंत आलो आणि इथे जागृती आली चांगली बुद्धी दिली किलोभर भेजा दे रे कितला किलोभर भेज आहे अर्धा ते वापर आहे कमीत कमी अर्धा ते वापर भक्तीसाठी अर्धा वापर जेणेकरून तुला साधूंचा लाभ होईल साधूंकडून ज्ञानाचा लाभ होईल आणि त्या ज्ञानाच्या लाभाने मात्र तू नाम नौकेत बसून तरुण जाशील विठाल आणि नाम नौकेत बसल्यानंतर आनंद तयार होतो आणि त्या आनंदाची लागणी ज्ञानोबराय म्हणतात आम्ही आमच्या जीवनात अनुभवली आणि अनुभवल्यानंतर आम्हाला कळालं त्या नामाची रीत काय आहे अभिनवाचं तिसरं चरण पतित पावन त्याच्यापेक्षा सिद्ध वस्तू या जगात नाही पावन आहे पावन म्हणजे पवित्र आहे आणि पुढे तिसरा उद्गार ज्ञानोबराय म्हणतात की साचे साचे म्हणजे खरं आहे त्याच्यापेक्षा जगात वस्तू दुसरी कुठली खरी नाही सोनं खरं आहे सोनाकडे घटी घट काही घटती इजी आप घडायला बी जाईल खरं होतं म्हणून का खोटं होतं म्हणून खोटं खोटं मिक्स हा तसं नाम तसं नाही पतित पावन साचे कसं आहे पतित पावन आणि साचे त्याच्यापेक्षा जगात कुठलीही वस्तू तशी नाही आणि तशा वस्तूचा अंगीकार करणं म्हणजे साधूची भेट घेणं आणि ज्यांनी साधूची भेट घेतली सोपी गोष्ट सांगतो एक आजीबाई होत्या अगदी सुंदर अशा रूपवान आजीबाई आणि त्या आजीबाई येणाऱ्या जाणाऱ्या सगळ्या मुला मुलींना
प्रेमाने हंजरायच्या, गुंजरायच्या, बोलायच्या, जय हरी करायच्या. या बहिणी या, पाणी घेतलीस का, नाश्ता करस का, अंधारनं गुंजारणं चालू. पण त्या आजीबाईच्या सरीला आपली आई येईल का? आईची सर ती आजीबाई करेल नाही, करू शकत. तत्वर या ठिकाणी सुद्धा पतित पावन आणि साचं नाम ज्याच्याकडे आहे त्या नामाची सर इतर कुठल्याही भानगडीत मात्र होऊ शकत नाही. मग पूजा करा, आरसा करा, डोकं उपटी उपटी ते दारच खंडाई टाका देवणं, तरी फायदा होणार नाही. कारण संत महात्मे म्हणतात याचसाठी जप, याचसाठी तप, व्यासे ही आमाप ग्रंथ केली. व्यासांनी या नामासाठी आमाप अशी ग्रंथ रचना केली. पण ज्या वेळेला नारद महर्षींकडून त्या नामाचा विचार करला त्या वेळेला मात्र त्या व्यासजींना आनंद झाला, अन्यथा दुःखात होते. विठ्ठल आम्ही तुम्ही बी दुःखमायतच, आम्ही तुम्ही बी दुःखमाय. पण जर भेटणार एक दुसरा कसं काय चाललंय ना, वा 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 मज्जा आहे, भानत वरला वरला हा शब्द आहे तो बुजू नाही. बरोबर आहे, आपलं लग्न काय कसं कसं तर भूल तर फुल. हा बस आता जर फुल करत नाही बी फुल करते सुटली. काय चाललंय का आपलं काय माहिती सांगणारलेच माहिती काय आहेत ना. पुढे निघायची गाडी सांगतात नाही तो 3 वाजत का 4 वाजत बोली करेल. 11 चालू होईल 3 नसेल कितना वाजणार आता चालू होईल कीर्तन आता चालू होईल. पाय मोक्या करी याला घेतली आई मोके निर्भय बरोबर ये सुट्टी होईल. त्या दादाला पोरेच सांगत गुरुजी दप्तर पिंट्या नाही. संत महात्मे म्हणतात की बाबा खऱ्या रीतीने जर पाहिलं तर अंजारणारी गोंजारणारी आजी आईची जशी सर करत नाही, तद्वत भक्ती सूत्राचा विषय जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत इतर साधने त्या भक्ती सूत्राची सर करू शकत नाहीत. आणि म्हणून ती साधना मी माझ्या सद्गुरूंकडून घेतली आणि ती साधना ज्या वेळेला मला कळाली त्या वेळेला मला खऱ्या भक्तीचा आशय कळला असं ज्ञानोबराय शेवटच्या चरणात म्हणतात. Ah
सद्गुरूंच्या कृपेने मी माझ्या परमात्म भक्तीमध्ये प्रवीण झालो आणि ती प्रवीणता मला सद्गुरूंनी परिपूर्णतेकडे आणून दिली आणि म्हणून मला सांगावं लागलं, बाप रखुमा देवी वरुषाचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे, त्याच्यापेक्षा वेगळी वस्तू सत्य जगात नाही आणि त्या सत्य वस्तूचा परिचय करून देण्यासाठी तुम्हा आपल्याला या भूतलावर यावं लागतं. साच आणि खरे नाम विठोबाचे भरे याचा परिचय करून देण्यासाठी संत परंपरा लागते. हंस ब्रह्मा त्रिदत्त नारायण लक्ष्मण बलदेव सखायानंद शांतामाई बंडोबा बाबा
केरो बाबा, श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, मानू बाबा, सद्गुरू आईसाहेब, सद्गुरू अप्पासाहेब अशा महात्म्यांच्या सानिध्यात गेल्यानंतर ती नामनौका तुम्हा आपल्याला प्राप्त होते आणि त्या नामनौकेचा विषय समजून घेण्यासाठी तुम्हा आपल्याला कुठेतरी मात्र नाक घसावं लागेल, विचारावं लागेल, तनु मन जीवे चरणाशी नादावे, अगर्वता करावे दास्य सकळ, मग अपेक्षित आपुले. मग आपल्या मनात जी असेल ती अपेक्षा पूर्ण करण्यासाठी साधू त्या ठिकाणी आणून सोडतात आणि ती आपली नामाची जी आपुल असलेली अपेक्षा ती पूर्ण होते आणि ती पूर्ण करण्यासाठी आमचा हा उपक्रम आहे आणि त्या उपक्रमामध्ये तुम्हा आपल्याला लाभ व्हावा म्हणून एकदा मोठ्या प्रेमाने माझ्या पांडुरंग परमात्म्याचं भजन करा. जय 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 विठोबा कुमारी, 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 जय 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 विठोबा ज्या संत महात्म्यांनी आपल्या जीवनाच्या अवघ्या 10-12 वर्षामध्ये क्रांती केली, त्या क्रांती मागचं जे काही पाठबळ असेल ते संतांचं आहे आणि त्या संत पाठबळाला जर का काही कारण असेल तर ते नाम आहे. आणि म्हणून त्या महात्म्यांनी आपल्या अल्प वयामध्ये क्रांती केली आणि आध्यात्मिक क्रांतीचे ते महात्मे झाले आणि ती महात्म्यांची क्रांती तुमच्या आपल्या जीवनात यावी. तुम्ही आपण सुद्धा त्या क्रांतीचे मात्र अधिकारी व्हावे एवढ्यासाठी आजचे जे पुण्यवान महात्मे श्रीमान भाऊराव बापूराव पाटील मोरे परिवारातील महात्मे त्यांच्या वर्षश्राद्ध निमित्त आपल्याला या कीर्तनाचा आनंद प्राप्त झाला. त्यांच्या कुटुंबियांना मात्र माझा परमात्मा सद्बुद्धी देव, सत्विचार देव आणि संतांकडे जाण्याचा त्यांचा योग घडो. त्यांच्या कुळामध्ये सगळं कुळ मात्र संतांचा अंकित हो, माळकरी हो. काय हो? माळकरी हो अशी एक सदिच्छा माझ्या संतांच्या चरणी अभिव्यक्त करतो. पांडुरंग परमात्म्यांच्या चरणी अशी अपेक्षा अभिव्यक्त करतो. आणि ज्या संतांचा आज आपल्याला उपदेश होता त्या संतांचं एकदा भजन करतो. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर
माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुका बारकाईने विचार केला. आजचा हा शुभ मंगल योग होता. तुम्ही म्हणाल महाराज बट असल्या हैराण करत मी काही करत नाही, पाणी नाही करत नाही का. ज्या उन्हात त्या भी सुखी, ज्या नाही उन्हात त्या भी सुखी, ज्यासनी कीर्तन ऐकत त्या भी सुखी, ज्या माळकरी आहेत त्या भी सुखी, ज्यासले पिवे पाणी आवडत त्या भी सुखी. आज पैन पिवे पाणी सोड द्या. साधू संत स्मरणीत व्हा. साधूंचा विचार समजा, साधूंच्या विचाराशी सहमत व्हा. आपलं उर्वरित आयुष्य भगवंतांच्या कारणी लावा. भगवंतांची ओळख करा. पवित्र अशी तुळशीची माळा गळ्यात धारण करा. पवित्र असं माझ्या विश्वव्यापक परमात्म्याचा नामाचा विचार अंतकरणामध्ये धारण करा. आणि तो विचार सामान्य नाही. ज्ञानोबराय म्हणतात, ज्ञानदेव तुसे निवृत्तीशी चाड गगना हुनी नाम आहे. या आकाशावर गवसनी झालेलं जे नाम आहे त्या नामाचा विचार आपल्या अंतकरणामध्ये धारण करा. मग मात्र आपली वृत्ती संकुचित न राहता विश्वव्यापक होईल. आणि अशा विश्वव्यापक वृत्तीने मात्र विश्वव्यापक परमात्म्याला तुम्ही आपण आकडू शकतो. आणि अशी आकडण्याची ताकद आपल्यात तयार हो अशी सदिच्छा व्यक्त करतो. ज्या पुण्यात्म्यांच्या वर्षी श्राद्ध प्रीत्यर्थ आपण इथपर्यंत आलो त्या पुण्यात्म्यांना माझा परमात्मा आपल्या स्वरूपात मात्र विलीन करो अशी सदिच्छा व्यक्त करतो. झालेली सेवा तुम्हा संतांच्या चरणी समर्पित करतो. आमचे महात्मे गावकरी महात्म्यांच्या चरणी समर्पित करतो. मृदंगमणी आमचे पेटी मास्तर विनेकरी बाबा यांच्या चरणी समर्पित करतो. आणि काही भूलचूक असेल तर माफी मागतो. आणि चांगलं असेल आपल्या हिताचं असेल त्याचा स्वीकार करा आणि आपलं कल्याण करण्याचा विचार करा एवढी सदिच्छा व्यक्त करतो. आणि या ठिकाणी समापन मी आता सेवेला करतो. जय विठ्ठल जय हरी विठ्ठल सद्गुरु आई साई बाबा जी भगवान की जय। अपने अपने माता पिता की जय। सब संतान की जय। वायर काट देणार आहे बाबूजी धन्यवाद। चुकी होगी तुम्हें